नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी डॉक्टर निखिल विद्या हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, कार्यक्रमाचा श्री गणेश करूया एका संस्कृत सुभाषिताने. सुभाषित असं आहे, जलबिंदूनी पातेन क्रमशः पूर्यते घटः, क्रमशः पूर्यते घटः, स हेतु सर्व विद्यानां धर्मस्य च धनस्य च, धर्मस्य च धनस्य च. म्हणजे जसा हळूहळू पाण्याचा थेंब पडतो आणि हळूहळू तो जो घट आहे पाण्याचा तो हळूहळू भरत जातो, त्याप्रमाणेच जे आहे आपलं जे ज्ञान आहे, आपली जी कला आहे किंवा आध्यात्मिक उन्नती म्हणा आणि धन हळूहळू संचय करूनच वाढत जातं. बरोबर मित्रांनो, आपल्या मराठीमध्ये म्हण देखील आहे की थेंबे थेंबे तळे साचत. तसंच आहे, आपल्याला हळूहळू जे आहे आरोग्य, आपली जी संपदा आहे ती वाढवत जायची आहे आणि आपलं जे आरोग्याविषयीचं ज्ञान आहे म्हणा किंवा भारतीय आयुर्वेद शास्त्राविषयीचं जे ज्ञान आहे ते आपल्याला हळूहळू वृद्धिंगत करायचं आहे, वाढवायचं आहे. तर पाहूया, एक आज नवीन विषय घेऊन आलेलो आहोत, आयुर्वेद उपचार आणि कावीळ या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. तर पाहूया आजचा आपला विषय काय आहे. आजचा आपला विषय आहे कावीळ आणि आयुर्वेद उपचार. बरोबर, आजचा आपला विषय आहे कावीळ आणि आयुर्वेद उपचार. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी मुंबईतील सुप्रसिद्ध सायन आयुर्वेद महाविद्यालय शिव मुंबई जी आहे तेथील संहिता या विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर प्रवीण पाटील सर आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर, स्वागत आहे कार्यक्रमात. सर नमस्कार. मित्रांनो, डॉक्टर साहेबांचा तुमच्याशी परिचय करून देतो. डॉक्टर प्रवीण पाटील, आपण सहाय्यक प्राध्यापक आहात, संहिता विभाग, सायन आयुर्वेद महाविद्यालय शिव मुंबई येथे. शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर खास बात म्हणजे आपली जे 10वीची परीक्षा होते त्यात सर बोर्डात आलेले आणि गुणवत्ता यादीमध्ये आलेले असे विद्यार्थी आहेत. पुढे सरांनी आयुर्वेद शास्त्रामध्ये BAMS ही पदवी घेतली आणि MD आयुर्वेद संहिता या विभागामध्ये पदवी घेतली आणि ते सुद्धा आयुर्विद्या प्रसारक मंडळाच्या आयुर्वेद महाविद्यालय सायन म्हणजे शिव येथून. म्हणजे सरांनी जिथे विद्यार्थी दशेत आपली शिक्षण पूर्ण केलं, शिक्षा घेतली, तिथेच आज शिक्षक म्हणून अध्यापन करत आहेत. पदव्युत्तर आणि PhDच्या विद्यार्थ्यांना सर अध्यापन करतात, त्यांना मार्गदर्शन करतात, त्यांचे गाईड देखील आहेत. आणि त्या पुढे जाऊन सरांनीच्या शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर मुंबईतील वडाळा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातून सरांनी LLB ही पदवी देखील प्राप्त केलेली आहे. आणि डॉक्टर साहेब महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे संशोधन विभागाचे जे आहेत सदस्य देखील आहेत आणि परीक्षक म्हणून देखील आपली सेवा प्रदान करतात. आणि सोबत दत्ता मेघे डीम्ड युनिव्हर्सिटी वर्धा येथील आणि भारती विद्यापीठ पुणे येथे देखील विविध विषयांवर सर परीक्षक म्हणून सरांना आमंत्रित केले जातं. सर परीक्षक आहेत आणि सर मोफत आरोग्य शिबिरांचं आयोजन देखील करतात आणि सक्रिय सहभाग देखील घेतात. सोबत सरांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जी आहेत ती व्याख्यानं दिलेली आहेत आणि आपले शोध निबंध देखील प्रकाशित केलेले आहे. आणि नुकतंच कौतुकाची आणि अभिनंदनाची बात अशी आहे की सर लेखक देखील आहेत. आयुर्वेदच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणा किंवा वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी सरांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, संहिता अध्ययन 1 हे असं पुस्तकाचं शीर्षक आहे. तर या पुस्तकाचं नुकतंच जे आहे ते अनावरण झालेलं आहे. तर असे बहुगुणी व्यक्तिमत्व आज आपल्या भेटीला आलेलं आहे. शुभस्य शीघ्रम. कार्यक्रमाचा श्री गणेश करूया. पुन्हा एकदा स्वागत करतो सर. हॅलो डॉक्टर. आणि पहिला प्रश्न की हा कावीळ हा विषय तुम्ही का निवडला त्याविषयी थोडा आम्हाला सांगा आणि कावीळ म्हणजे नक्की काय त्याविषयी देखील आम्हाला सांगा. सर, कावीळ म्हणजे संस्कृत वर्ड कामला आहे. काम म्हणजे इच्छा. ज्या आजारामध्ये बिलकुल अन्न घेण्याची किंवा पाणी घेण्याची सुद्धा इच्छा उत्पन्न होत नाही, तो आजार म्हणजे कावीळ किंवा कामला. आपल्या शरीरामध्ये आपण जो काही आहार घेतो त्याचं पचन आमाशयात होतं, नंतर हे पचलेलं अन्न यकृतामध्ये जातं, लिव्हरमध्ये जातं. जर लिव्हरमध्ये जर काही विकृती उत्पन्न झाली
तर आपलं पचन मंदावतं आणि त्याचा परिणाम दौर्बल्यामध्ये होतो. हा कावीळ हा आजार बऱ्याच मोठ्या प्रमाणात दिसून येतो, त्यामुळे आजचा हा विषय आपण निवडलेला आहे. आणि सर बहुतेक वेळा वाचनात येतं किंवा ऐकण्यात येतं की कावीळ हा नक्की आजार आहे की एक त्याचं लक्षण आहे, तर याविषयीचा संभ्रम कसा दूर करणार? आम्ही काय म्हणायचं, कावीळ हा आजार आहे की एक लक्षण आहे आजाराचं? ॲक्च्युली यामध्ये दोन प्रकार आहेत. कावीळ हा एक आजार पण आहे आणि आजाराचं लक्षण पण आहे. बरं. त्यापूर्वी आपण एक बघूया की कावीळचे 3 प्रकार आहेत, की त्यामध्ये एक यकृतपूर्व, यकृतामध्ये होणारा आणि यकृत नंतर होणारा. तर यकृतपूर्व जे काही आहे त्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की मलेरिया, टायफॉईड किंवा अन्य संसर्ग यांच्यामुळे ज्या आपल्या तांबड्या पेशी असतात त्यांचं ब्रेकडाऊन होतं आणि बिलिरुबिनचं एक्सेसिव्ह प्रमाण यकृतामध्ये होतं. बरं. हा एक. दुसरं, जेव्हा मद्य किंवा इतर यकृताला इजा करणारे घटक आपण घेतो, तेव्हा यकृताच्या ज्या काही पेशी आहेत त्या डॅमेज होतात आणि बिलिरुबिनचं प्रमाण वाढतं. बरं. तिसरा प्रकार म्हणजे यकृताकडनं जे काही ग्रहणी किंवा छोटा आतड्याचा पहिला पार्ट आहे त्याला जोडणारी नलिका जी काही आहे त्यामध्ये जर काही अवरोध उत्पन्न झाला तर ते पित्त जे काही आहे ते आतड्यांमध्ये न येता ते यकृतामध्येच साचतं आणि त्यानंतर ते संपूर्ण शरीरामध्ये रक्तावाटे जातं आणि नंतर मग त्वचेला, नंतर मूत्रास, डोळ्यांमध्ये पिवळेपणा येतो आणि आपण यालाच कावीळ व्याधी असं म्हणतो. बरं. सर, आम्हाला विषय अजून चांगल्या पद्धतीने समजावा यासाठी कृपया तुम्ही 2-3 शब्द वापरले तर त्याविषयी देखील विस्तृतपणे सांगा. सगळ्यात पहिले आम्हाला यकृताचं शरीरातलं कार्य सांगा आणि तुम्ही एक बिलिरुबिन हा शब्द वापरला तर त्याविषयी थोडं अजून सविस्तर सांगा. आणि सोबत अजून एक प्रश्न जोडतो की यकृत आणि कावीळ यांचा काय संबंध, काय सांगा? सर, आपण जो आहार घेतो तो आहार पचन झाल्यानंतर तो यकृतामध्ये येतो. बरं. यकृत हा आपल्या शरीरातला मोठा एक ऑर्गन आहे. बरं. तर ॲक्च्युली याला स्टोअर हाऊस आपल्याला असं म्हणता येईल, कारण पचलेलं अन्न, विटॅमिन्स, मिनरल्स, काही एन्झाईम्स हे यकृतामध्येच राहतात. आणि यकृताच्या कार्यामध्ये जर बिघाड उत्पन्न झाला तर मग पचनाच्या समस्या उत्पन्न होतात किंवा अन्य व्याधी उत्पन्न होतात. बरं. बिलिरुबिन तुम्ही एक विचारलं. हां हां. तांबड्या पेशी ज्या असतात आपल्या शरीरातल्या त्यांचा साधारणतः आयुर्मान असतं 120 दिवस. बरं. आणि त्यांचं जेव्हा ब्रेकडाऊन होतं तेव्हा बिलिरुबिन हा पदार्थ तयार होतो. ओके. आणि हे बिलिरुबिन नंतर आतड्यांमध्ये येतं. काही कारणांमुळे ते आतड्यामध्ये न आल्यामुळे यकृतामध्ये संपूर्ण शरीरात पसरतं आणि मग त्वचेला पिवळेपणा, मूत्राला पिवळेपणा येतो. त्यातला हा बिलिरुबिन घटक आहे जो आरबीसींच्या ब्रेकडाऊनमुळे तयार होणारा घटक आहे. ओके. आणि आपण काय सांगणार, यकृत आणि कावीळचा कसा एकमेकांशी संबंध आहे किंवा कसे एकमेकांशी जोडलेले आहेत त्याविषयी देखील सांगा. ॲक्च्युली जे पित्त आपण त्याला म्हणतो, बिलिरुबिनचं जे काही प्रोडक्शन आहे ते लिव्हरमध्येच होतं. बरं. आणि लिव्हरचं प्राकृत कार्य जर बिघडलं तर बिलिरुबिनचं प्रमाण रक्तातलं वाढतं आणि कावीळ हा व्याधी उत्पन्न होतो. बरं. ओके. आणि काविळीची काय लक्षणं सांगणार सर? म्हणजे एखाद्याला कावीळ झाली तर जसं तुम्ही आज सांगितलं की बिलिरुबिनमुळे जो रंग येतो, तर त्याविषयी आधी आम्हाला लक्षणाविषयी सांगा. फार सुंदर आणि सहज सोप्या शब्दात सर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करताय, तर लक्षणाविषयी सांगा. सर, सर्वात पहिलं लक्षण जे काय आहे ते भूक मंदावणे, म्हणजे बिलकुल भूक लागत नाही. आणि नंतर मळमळ होणे, ही 2 मुख्य लक्षणे आहेत. त्यानंतर मग मूत्रास पिवळा वर्ण येणे, मल पण जो काही आहे त्यास पिवळा वर्ण येतो, डोळे पिवळे दिसायला लागतात आणि त्वचेचा वर्णसुद्धा पिवळा दिसायला लागतो. याशिवाय पोटामध्ये मंद दुखणं, म्हणजे कमी प्रमाणात दुखणं, हे एक लक्षण कावीळचं आहे. आणि नंतर मग दौर्बल्य, म्हणजे काही काम करण्याची इच्छा उत्पन्न होत नाही, अशक्तपणा, ही लक्षणं कावीळमध्ये दिसून येतात. बरं. आणि ही कावीळ होण्यामागची कुठकुठली कारणं असू शकतात त्याविषयी देखील आम्हाला सांगा. सर, कावीळ होण्याची मुख्य कारणं जी काही आहेत त्यामध्ये आपण जे काही दूषित पाणी किंवा अन्न घेतो तर त्यामुळे आपल्याला कावीळ होतो. याशिवाय काही संक्रामक आजार आहेत, काही हेपॅटायटिस बी सारखे काही व्हायरस आहेत. याशिवाय मद्याचं अतिसेवन करणं, याच्यामुळे सुद्धा कावीळ होतो.
तर ही कारणं आहेत कावीळ होण्याची प्रामुख्याने, किंवा काही आजार आहेत ज्यामध्ये कावीळ हे लक्षण दिसून येतं, जसं लिव्हर सिरोसिस, लिव्हरचा कॅन्सर, यामध्ये सुद्धा कावीळ आपल्याला दिसून येतो. असायटिस, हे काही व्याधी आहेत. याशिवाय डेंग्यू किंवा मलेरिया याच्यामध्ये जेव्हा एक्सेसिव्ह आरबीसींचं ब्रेकडाऊन होतं तेव्हासुद्धा आपल्याला कावीळीचे लक्षण दिसायला लागतात. फारच छान. म्हणजे मित्रांनो, आपल्याला लक्षात ठेवायला सोपं आहे. म्हणजे जे सरांनी मद्यपानाविषयी देखील सांगितलं, काही जे डेंग्यू मलेरियाविषयी पण सांगितलं, लिव्हर सिरोसिसविषयी पण सांगितलं आणि लिव्हरचा कर्करोगविषयी देखील सरांनी सांगितलं. तर इतकी कारणं असू शकतात कावीळ होण्यामागे. तर सरांकडून अजून आपल्याला जाणून घ्यायचं आहे. शिवाय तुमच्या प्रश्नांची, तुमच्या फोनची देखील आम्ही वाट पाहतोय. तर आजच्या विषयाशी निगडीत तुमचे प्रश्न विनासंकोच तुम्ही आम्हाला विचारा. सर, आणि तुम्ही सुरुवातीला आम्हाला काही कावीळीच्या प्रकारांविषयी सांगितलं, तर थोडंसं सविस्तर कावीळीच्या प्रकारांविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आणि तुम्ही स्लाइड्स पण आणल्यात आम्हाला दाखवायला, तर त्याविषयी दाखवून आम्हाला ते एक्सप्लेन केलं, सविस्तर सांगितलं तरी बरं पडेल. सर, यामध्ये कावीळीचे 3 प्रकार सांगितले गेलेले आहेत, किंवा कावीळ होण्यामागे 3 प्रकार आहेत. पहिलं यकृतपूर्व, म्हणजे यकृताच्या अगोदर, म्हणजे जसं आरबीसींचं एक्सेसिव्ह ब्रेकडाऊन होणं, जसं मी म्हटलं की मलेरिया, टायफॉईड किंवा डेंग्यू या आजारामध्ये आरबीसीच्या म्हणजे तांबड्या पेशी ज्या असतात त्यांचं एक्सेसिव्ह ब्रेकडाऊन होतं आणि बिलिरुबिनची मात्रा वाढते. हे एक कारण आहे. दुसरं कारण आहे ते यकृतामध्ये. यकृतामध्ये जर काही इन्फेक्शन झालं, किंवा मी म्हटलं मद्याचा अतिरेक, मद्य म्हणजे दारूचं अतिसेवनामुळे सुद्धा कावीळ होते. आणि तिसरं जे कारण म्हटलं की यकृत व ग्रहणी, म्हणजे छोट्या आतड्याचा हा पहिला पार्ट आहे, यांना जोडणारी जी काही नलिका आहे यकृत, तर या नलिकेमध्ये जर ऑब्स्ट्रक्शन उत्पन्न झालं तर जे पित्त आतड्यांमध्ये यायला पाहिजे ते येत नाही, आणि ते परिणामी लिव्हरमध्येच त्याचं प्रमाण वाढतं आणि हे कावीळ उत्पन्न होते. हे 3 प्रकार झाले. याशिवाय 2 प्रकार वेगळे आहेत. एक बहुपित्ता कामला म्हटलं गेले आणि रुद्धपत कामला असं. आता बहुपित्ता कामलामध्ये संपूर्ण शरीरामध्ये पित्त पसरतं आणि मूत्रास, मलास पिवळा रंग येतो, त्वचेस, नेत्रास पिवळा रंग येतो. रुद्धपत कामल्यामध्ये जसं मी मगाशी म्हटलं की यकृत व ग्रहणी यांना जोडणारी जी काही नलिका आहे त्यामध्ये काही ऑब्स्ट्रक्शन उत्पन्न झालं तर पित्त आतड्यांमध्ये येत नाही आणि मलास पिवळा वर्ण येत नाही. तर एक शब्द आहे त्याला, तिल पिष्ट निभ मलप्रवृत्ती. म्हणजेच आपण तीळ जे असतं, तिळाचा कोंडा जसं असतो ना, तसं थोडं व्हाईटिश प्रकारची मलप्रवृत्ती होते. बरं, ओके. सरांकडून अजून आपल्याला जाणून घ्यायचं आहे आजच्या महत्त्वपूर्ण विषयावर. तर तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपली चर्चा सुरू आहे कावीळ आणि आयुर्वेद उपचार याविषयी. आणि सहाय्यक प्राध्यापक सायन आयुर्वेद महाविद्यालय येथून आपल्यासोबत डॉक्टर प्रवीण पाटील सर आलेले आहेत. पुन्हा एकदा सर स्वागत करतो. सर, तुम्ही मगाशी सांगितलं की जी कावीळ होण्यामागे 3 कारणं सांगितलीत, की यकृताच्या आधी म्हणजे लिव्हरच्या आधीची एक कारण, यकृतामध्ये जी परिस्थिती उद्भवते त्याच्यामुळे दुसरं कारण आहे, यकृतानंतर एक कारण, असे 3 कारणाचे प्रकार तुम्ही सहज सोप्या भाषेत सांगितलं. तर आम्ही बघतो की नवजात शिशूमध्ये देखील कावीळ होते. तर मग याच्यामध्ये काय कारण असू शकतं किंवा कुठल्या कारणामुळे होतं नवजात शिशूमध्ये होणारी कावीळ? काय सांगायचं? नवजात शिशूमध्ये होणारी कावीळ जी आहे ती प्रायः जन्माच्या 2 आठवड्यापर्यंतच होते. जे काही लिव्हर हा ऑर्गन जो काही असतो तो एवढा मॅच्युअर नसतो, त्यामुळे तो बिलिरुबिनचं चयापचय योग्य प्रकारे करू शकत नाही आणि बिलिरुबिनचं रक्तातलं प्रमाण वाढतं, त्यामुळे ही नवजात कावीळ होते. आणि बघायला गेलं तर ही कावीळ एवढी हानिकारक नाही आहे किंवा त्रासदायक नाही आहे. त्याला आपण फिजिओलॉजिकल जॉन्डिस असं पण म्हणतो. साध्या उपायांनी सुद्धा ही कावीळ बरे होते. बऱ्याच वेळेस फक्त मुलांना, लहान मुलांना आपण उन्हात जरी पकडलं किंवा फोटोथेरपी वगैरे युनिट जे काही आहे तर त्याने ती कावीळ बरी होते. परंतु यामध्ये काही कारणं आहेत की ही जी कावीळ जी काही आहे त्याचं प्रमाण जर जास्त झालं तर मात्र वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं आहे. कारण ही कावीळ जर जास्त वाढली आणि मग ती मेंदूमध्ये बिलिरुबिनचं प्रमाण वाढतं, त्याला आपण कर्निक टेरस असं म्हणतो. यामुळे परमनंट डिसेबिलिटी उत्पन्न होऊ शकते. त्यामुळे योग्य वेळेत वैद्यकीय सल्ला घेणं सुद्धा गरजेचं आहे.
सर थोडा हा जो तुम्ही शब्द वापरलात कर्निक्टरस, त्याविषयी थोडंसं आम्हाला अजून सांगा. सर कर्निक्टेरस म्हणजे जे काही बिलिरुबिन आहे त्याची साधारणतः आपल्या रक्तातली मात्रा 0.2 मिलीग्रॅम पर 100 ml टू 1.2 मिलीग्रॅम पर 100 ml एवढी असते. साधारणतः 3 मिलीग्रॅमच्या वरती हे प्रमाण वाढलं की कावीळचे लक्षण दिसायला लागतात. त्याच्या वर जर जाऊन 15, 16, 17च्या वरती जर हे प्रमाण झालं तर हे बिलिरुबिन मेंदूमध्ये डिपॉझिट होतं आणि त्यामुळे मग विकृती उत्पन्न होते किंवा न्यूरॉन्समध्ये डिपॉझिट होते हे, आणि याला कर्निक्टेरस असं म्हटलं जातं. हे एक भयंकर किंवा हानिकारक एक लक्षण आहे. तर अशा वेळेस वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं असतं. या कर्निक्टरसमुळे किंवा जेव्हा ही जी पित्त आहे किंवा डोक्यामध्ये हे जर गेलं तर अजून काय उद्भवू शकतात, थोडं त्याविषयी सांगता येईल परिणाम? परमनंट हिअरिंग लॉस होऊ शकतो किंवा बोलायला वगैरे त्रास होणं, पुढे कायमचा हिअरिंग लॉस यामध्ये होऊ शकतो. हां, म्हणजे गंभीर परिणाम आहेत यामध्ये होऊ शकतात. आणि सर बऱ्याच समज आहेत, गैरसमज आहेत, त्याविषयी देखील आम्हाला थोडंसं तुम्ही प्रकाश टाका या विषयावर, की आईला जर कावीळ असेल तर मुलाला, बाळाला ती कावीळ होऊ शकते का, याविषयी देखील कृपया आम्हाला सांगा. आता यामध्ये काविळीचे प्रकार आहेत. त्यामध्ये हेपॅटायटिस ए, हेपॅटायटिस बी, सी, डी, ई हे प्रकार आहेत. त्यामध्ये हेपॅटायटिस बी हा संक्रामक प्रकार आहे. तो मातेकडनं त्या अपत्याला होऊ शकतो. त्यामुळे मातेला जर असेल हे इन्फेक्शन हेपॅटायटिस बी किंवा सी तर ते बाळाला होण्याची शक्यता असते. ओके. त्यामुळे मातेची जी काही चिकित्सा करणं गरजेचं आहे, गर्भावस्थेत चिकित्सा करणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्ही देखील तुमच्या मनात काही शंका असेल कावीळ या महत्त्वपूर्ण विषयाविषयी तर कृपया आम्हाला फोन करून विचारा किंवा ईमेल hellodoctor2026@gmail.com या ईमेलवर तुमचा प्रश्न आणि किंवा अभिप्राय पाठवू शकता. आणि साधारण किती दिवस लागतात सर कावीळला बरं व्हायला, त्याविषयी काय सांगणार? लोकांमध्ये असं एक मिथ आहे की कावीळ हा 3 दिवसात बरा होतो, परंतु असं नाही आहे. कावीळ हे संक्रमण किंवा इन्फेक्शन बरं व्हायला साधारणतः 3 ते 4 आठवडे एवढा वेळ लागतो. त्यामुळे 3 ते 4 आठवडे आपल्याला व्यवस्थित पथ्यापथ्य औषधं घेणं गरजेचं आहे. जी काविळीमुळे आलेली दुर्बलता आहे ती 3-4 आठवड्यांपर्यंत राहू शकते. त्यामुळे 3-4 आठवडे तरी आपण चिकित्सा करणं गरजेचं आहे. ओके. आणि तुम्ही मगाशी म्हटलात की दारूचा, मद्यपानाचा आणि काविळीचा देखील संबंध आहे. तर तो संबंध काय संबंध आहे? कशा प्रकारे दारू जे आहे, मद्यपान जे ते यकृतावर परिणाम करतं आणि कावीळ होतं, किंवा त्याविषयी थोडंसं आम्हाला सविस्तरपणे सांगा. मद्य हे जे काही आहे ते हिपॅटोसाइट्स म्हणजे लिव्हरच्या जे काही पेशी आहेत त्यांना इरिटेट करतं. त्यांना इरिटेट केल्यामुळे त्या इन्फ्लेम होतात, म्हणजे त्यांना सूज येते. थोडक्यात काय, मद्याचं जर अतिसेवन आणि निरंतर सेवन केलं गेलं तर त्याच्यामुळे लिव्हर सेल्समध्ये फॅट ग्लोब्युल्स म्हणजे आपण म्हणता येईल चरबी ती हळूहळू जमा व्हायला लागते. सुरुवातीला मद्यपान केल्यामुळे ती फक्त चरबी जमा होते, पण त्याची लक्षणं काही दिसत नाही. पण ती हळूहळू जेव्हा वाढायला लागते तेव्हा मग इतर लक्षणं दिसायला लागतात. त्यामुळे ज्या काही लिव्हरच्या सेल्स आहेत त्या प्राकृत कार्य करू शकत नाही. बिलिरुबिनचं जे काही मेटाबॉलिझम आहे ते चांगल्या प्रकारे करू शकत नाही. त्यामुळे बिलिरुबिनचं प्रमाण वाढतं आणि हळूहळू या लिव्हरच्या पेशी परमनंट डॅमेज व्हायला लागतात. आपण जर मद्याचा अतिरेक केला तर लिव्हर सिरोसिस म्हणजे स्कारिंग ऑफ लिव्हर सेल्स होतं. आणि लिव्हर सिरोसिस ही इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. म्हणजे एकदा सिरोसिस झालं की पुन्हा परत लिव्हरच्या सेल्स या रिजनरेट होत नाही. तसं जर बघायला गेलं तर आपलं जे काही यकृत किंवा लिव्हर आहे त्याच्यामध्ये ते काही अंशी जरी डॅमेज झालं तरी पुन्हा परत ते रिकवर होऊ शकतं. परंतु एकदा लिव्हर सिरोसिस ही अवस्था आली की लिव्हर पुन्हा परत रिजनरेट होत नाही. त्यामुळे ही अवस्था घातक आहे. त्यामुळे मला एक संदेश द्यायचा आहे की मद्याचा अतिरेक टाळणं गरजेचं आहे. आणि सरांनी महत्त्वपूर्ण एक सांगितलं की लिव्हर हा एक असा अवयव आहे, यकृत हा असा अवयव आहे ज्याच्यामध्ये रिजनरेशन म्हणजे पुन्हा निर्मिती करू शकतो तो. पण वारंवार मद्यपान केल्यामुळे हळूहळू सरांनी जसं सांगितलं सिरोसिस ऑफ लिव्हर हा गंभीर आजार होतो आणि त्याच्यामुळे ही जी यकृताची जी काय म्हणता येईल आपल्याला विशेष गुण आहे, रिजनरेशन देखील पुन्हा होऊ शकत नाही. तर सर आयुर्वेदिक उपचार काय असतो काविळीसाठी, त्याविषयी देखील कृपया आम्हाला सांगा. मला एक सांगायला एक आनंद होईल की आयुर्वेदामध्ये फार चांगले उपचार अवेलेबल आहेत. त्यामध्ये सर्वात अगोदर विश्रांती ही महत्त्वाची आहे.
लिव्हरला विश्रांती देणं गरजेचं आहे. भरपूर लिक्विड डाएट म्हणजे पाणी पिणं गरजेचं आहे. पाणी का प्यावं? कारण जे काही एक्सेसिव्ह बिलिरुबिन तयार झालेलं आहे ते शरीरातनं ते बाहेर टाकणं गरजेचं आहे. काही अँटीव्हायरल औषधं आहेत आयुर्वेदिक, ते घेणं गरजेचं आहेत. जेव्हा बिलिरुबिनचं प्रमाण फार वाढतं तेव्हा संपूर्ण अंगाला खाज येते, तेव्हा काही अँटीहिस्टॅमिक औषधंसुद्धा घेतली जातात. याशिवाय व्हिटॅमिन सी सप्लिमेंट, हे व्हिटॅमिन ए, बी, सी, डी देणं गरजेचं आहे. याशिवाय आयुर्वेदामध्ये कुडुची, भूम्यावलकी ही काही औषधं आहेत ती फार चांगली काम करतात. कुटकीसुद्धा हे औषधं आहेत. याशिवाय कल्पांचा आपण जर विचार केला तर आरोग्यवर्धिनी हा कल्प लिव्हरचं जे दौर्बल्य आलेलं आहे ते दूर करण्याकरता महत्त्वाचं आहे. काही माक्षिक भस्म वगैरे आहेत, सूतशेखर रस आहेत, हे कल्प पाचकस्राव लिव्हरचे सुधारतात आणि त्याचं कार्य सुधारतात. बरं. डॉक्टर साहेब, पालघरहून आपल्याला फोन आहे, तर रमेश उगले यांचा फोन आहे. नमस्कार रमेश दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. नमस्कार डॉक्टर, मी नमस्कार रमेश रमेशजी. बोलतोय पालघरहून. बोला सर, बोला. माझा प्रश्न असा आहे की काविळीमध्ये भूक मंदावते. हो, बोला. काविळीमध्ये भूक मंदावते, पण जे सतत उपवास करतात हां 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 किंवा विशिष्ट वय झाल्यानंतर ही भूक कमी होऊन जाते, हां 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 तर मग अशा लोकांना कावीळ होण्याचे चान्सेस जास्त असतात का? नाही सर, याचा काही संबंध ॲक्च्युली नाही आहे. एक सांगतो की कावीळ हा विकृतीजन्य विकार आहे. जर आपण दूषित पाणी किंवा आहार घेतला गेला तर त्याच्यामुळे कावीळ होतो. वयानुसार हळूहळू लिव्हरचं कार्यसुद्धा मंदावतं, त्यामुळे वयानुसार भूक मंदावते. आपण बघितलं असेल, वार्धक्यावस्था म्हणजे भूक कमी होते. काही लोक संध्याकाळचं की रात्रीचे जेवत नाहीत, जेवलं तरी पोट फुगण्यासारखे लक्षणं उत्पन्न होतात, ते आहे. विकृतीजन्य असल्यामुळे जर काही परत मी जसं म्हटलं की मद्याचा अतिरेक किंवा काही विषाणूजन्य हा आजार आहे किंवा मलेरियामुळे उत्पन्न होणारा त्याचं सेकंडरी इन्फेक्शन, तर हे आहे असं. फारच छान रमेश दादा, धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. असेच तुम्ही देखील फोन करून तुमच्या मनातली जी शंका आहे ती आम्हाला विचारू शकता आणि सर सुंदर मार्गदर्शन आपल्याला करतायत. मित्रांनो, तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपली चर्चा सुरू आहे कावीळ आणि आयुर्वेद उपचार याविषयी. आणि मुंबईतील सुप्रसिद्ध असं सायन आयुर्वेद महाविद्यालयातील डॉक्टर प्रवीण पाटील, जे की सहाय्यक प्राध्यापक आहेत, आपल्यासोबत आहेत आणि छान मार्गदर्शन करत आहेत. डॉक्टर साहेब, आम्हाला काविळीत काय आहार घ्यावा हा बरंच कुतूहल असतं लोकांच्या मनामध्ये, तर आमच्या मित्रांना काय सांगणार तुम्ही आहाराविषयी? सर, आहाराचा जर विचार केला तर कावीळ हा आजार जो काही आहे त्यामध्ये पाचनशक्ती आपली मंदावलेली असते, त्यामुळे लघु व सुपाच्य असा आहार घेतला गेला पाहिजे. त्यामध्ये आपण डाळींचं सूप घेता येईल, त्यात फक्त मूग डाळ सांगितली गेली आहे. याशिवाय तांदळाची पेज वगैरे जे काही आहे ते घ्यावं. कुठल्याही प्रकारे आपण तळलेले पदार्थ घेऊ नये. नॉनव्हेज जसं मटण, मासे, अंडी हे खाऊ नयेत किंवा दूध व दुग्धजन्य पदार्थ सेवन करू नये. फळांचा जर आपण विचार केला तर अननस हे एक चांगलं आहे, सफरचंद चांगलं आहे, संत्री आणि मोसंबी याचासुद्धा चांगला उपयोग होतो. मनुका आपण सेवन करू शकतो. बरं. आणि सर, बहुतेक वेळा आपण ऐकतो की कावीळ झाल्यावर उसाचा रस प्यावा किंवा काय, तर त्याचा काय लाभ होतो किंवा काय, त्याविषयी देखील आम्हाला कृपया सांगा. कावीळ हा जो काही आजार आहे त्याच्यामध्ये आपण आयुर्वेदिक चिकित्सा करताना विरेचन द्यावं असं म्हटलेलं आहे. विरेचन म्हणजे मला वाटते दोष बाहेर पडणं. तर उसाचा रस जो काय आहे तो विरेचक आहे, म्हणजे जास्त प्रमाणात जर आपण पिलो तर त्याने मलप्रवृत्ती साफ होते आणि हे पित्त मला वाटते बाहेर टाकलं जातं. याशिवाय उसाचा रस हा मधुर आहे आणि शीतगुणाचा आहे, तर वाढलेलं जे काही पित्त आहे ते उसाचा रस हे कमी करतं. याशिवाय मधुर रस बलकारी आहे, त्यामुळे शरीराला बल देणारा आहे, त्यामुळे उसाच्या रसाचं सेवन रोज करावं असं म्हटलं गेलेलं आहे. याशिवाय नारळाचं पाणी, कोकोनट वॉटर दिवसातनं 2-3 वेळेस घ्यायला काहीच हरकत नाही, ते शरीराला बल देतं.
बरं. आणि डॉक्टर साहेब, आम्ही पुष्कळ वेळा असं पण पाट्या बघतो की नाकातून काविळीसाठी औषध दिलं जाईल किंवा काय, तर त्याविषयी देखील कृपया, म्हणजे ठिकठिकाणी पाट्या बघतो आम्ही, तर त्यात कितपत योग्य आहे किंवा काय, त्याविषयी देखील आम्हाला सांगा. आयुर्वेदामध्ये पंचकर्म चिकित्सा आहे, त्यामध्ये नस्य हा एक उपचार आहे. त्यामध्ये नाकावाटे औषध देऊन शरीरातला किंवा शिरस्थ जो काही कफ किंवा पित्त हे बाहेर टाकलं जातं. तर आयुर्वेदानुसार जर शास्त्रोक्त नस्यकर्म केलं तर ते गुणकारी आहे. बरं, म्हणजे जवळपासच्या वैद्याकडे जाऊन चिकित्सा करून उपचार घेणं योग्य राहील असं तुमचं म्हणणं हां, आहे? तज्ज्ञ आणि निष्णात वैद्याकडनं उपचार घेणं गरजेचं आहे. बरं. आणि काही औषधी वनस्पती किंवा काय असं तुम्ही सांगणार की ज्या उपयोगी आहे किंवा उपयोग करता येईल, किंवा घरगुती कुठल्या अशा उपाययोजना करू शकतो की जेणेकरून काविळीत लाभ मिळेल, काय सांगणार त्याविषयी? आयुर्वेदामध्ये कुटकी हे एक द्रव्य सांगितलेलं आहे. हे कुटकी जे द्रव्य आहे त्याचं लिव्हरवर फार चांगलं कार्य होतं. हे एक प्रधान द्रव्य आहे कुटकी. यानंतर माका, ज्याला आपण भृंगराज म्हणतो, भृंगराजचं फार चांगलं कार्य काविळी आजारात दिसून येतं. तर भृंगराज हे द्रव्य, भूम्यामलकी हे द्रव्य तर बऱ्याच ठिकाणी आढळतं. आपण जर जंगलामध्ये शेतामध्ये गेलं तर भूम्यामलकी हे द्रव्य आढळतं, की हे छोटी वनस्पती आहे, तर ही घेता येईल आपल्याला. किंवा पपईच्या पानांचा रस, याचा फार चांगला उपयोग होतो. पपईच्या पानाचा रस, कारल्याचं जी काही पानं आहेत, कारल्याच्या पानांचा रस हा सुद्धा कावीळ या आजारामध्ये उपयुक्त आहे. बरं. डॉक्टर साहेब, जालन्याहून आपल्याला फोन आहे, महेश दादांचा फोन आहे, पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार महेश दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. टीव्हीचा आवाज कृपया बंद करा आणि आपला प्रश्न सलग विचारा. सर धन्यवाद, मला आधी बोलण्याची संधी दिली. आणि बरं सर, ठीक आहे, बोला सर. ठीक आहे. आणि मला बोलण्याची संधी दिली सर, आणि तुमचा कार्यक्रम खूप छान आहे. मी मागे एकदा मूळव्याधीवर पण पाहिलं होतं, छान होता तुमचा कार्यक्रम. धन्यवाद. तर सर मला एक विचारायचं की कावीळ झाला होता एकदा माझ्या आईला झाला होता, तर पुन्हा ते होण्याचे काही चान्सेस आहेत का? म्हणजे मला आता सगळी लक्षणं जवळून पाहिलेत मी, आणि मी स्वतः सुद्धा एक फार्मासिस्ट आहे, त्याच्यामुळे तुम्हाला फोन लागला बऱ्याच वेळा. हो सर, धन्यवाद तुमच्या सह्याद्री वाहिनीचे पहिले. छान प्रश्न तुम्ही विचारलात. धन्यवाद सर. कसं असतं, एखादा आजार जर झाला तर तो पुन्हा होण्याची शक्यता आहेच. कारण मी काय म्हटलं मगाशी की कावीळ हा दूषित अन्न किंवा पाणी जर पिलं गेलं तर त्याने होतो, किंवा शौचात गेल्यानंतर जर व्यवस्थित आपण हात जर धुतले नाही तर त्यांचासुद्धा थ्रू संक्रमण होऊ शकतं. पाणी उकळून जर आपण जर पिलं गेलं नाही तर त्याने सुद्धा संक्रमण होऊ शकतं. त्यामुळे एकदा कावीळ होऊन गेला तर पुन्हा होणार नाही असं नाही. तर आपण ह्या काही गोष्टी आहेत त्यांचं पालन करणं गरजेचं आहे. किंवा काही आजार आहेत जसं मलेरिया, डेंग्यू, हे आजार मच्छर चावल्यामुळे होतात. तर एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा परत जर आपल्याला तो आजार झाला, जसं डेंग्यू, मलेरिया, तर पुन्हा परत कावीळ होऊ शकतं. तर हे काही त्याचे कारण आहेत. फारच छान महेश दादा, सुंदर प्रश्न विचारला. असंच कार्यक्रमावर प्रेम करत राहा, जेणेकरून आमचा उत्साह देखील द्विगुणित होईल. आणि सुंदर प्रश्न विचारला, ज्याच्यामुळे आपल्याला अधिक ज्ञान मिळालं आजच्या विषयानुरूप. आणि मित्रांनो, तुम्ही ईमेल देखील करू शकता, hello doctor2026@gmail.com या आमच्या ईमेल ॲड्रेसवर. डॉक्टर साहेब, आम्हाला हे देखील सांगा की तुम्ही म्हटलं मांसाहार खाऊ नये, तर अजून असा कुठला आहार आहे जो आपण वर्ज्य केला पाहिजे किंवा खाऊ नये, त्याविषयी देखील कृपया आम्हाला सांगा. काय खायला मी जसं म्हटलं की आपल्या शरीरामध्ये आपण जो काही आहार घेतो त्याचं पचन करण्याचं कार्य आमाशयात होतं, परंतु नंतर लिव्हरमधनं जे काही एन्झाईम्स येतात त्यांच्यामुळे हे पचनाचं कार्य होतं. काविळीमध्ये पचन मंदावलेलं असतं, त्यामुळे आपल्याला लघु असा आहार घ्यावा. लघु आहार म्हणजे ज्याचं पचन लवकर होतं. तळलेले पदार्थ, चरबीयुक्त पदार्थ जे काही आहेत ते पचनाला गुरु असतात, म्हणजे त्यांचं पचन उशिराने होतं. त्यामुळे लिव्हरवर एक्सेसिव्ह ताण येतो. त्यामुळे तळलेले पदार्थ घेऊ नये, किंवा दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ या ठिकाणी घेऊ नये. दूध जर प्यायचं म्हटलं तर दूध उकळून दुधाची साय काढून आपण ते घेऊ शकतो, आणि दुधामध्ये पाणी टाकून आपण ते घेऊ शकतो. याशिवाय कॉफी आणि चहा यांचं प्रमाणसुद्धा आपण कमी करणं गरजेचं आहे. कॉफी आणि चहामुळे सुद्धा लिव्हरवर अतिरिक्त ताण येतो, त्यामुळे चहा आणि कॉफी कमी घ्यावी. याशिवाय हवाबंद किंवा डबाबंद पदार्थ जे काही आहेत ते सुद्धा कावीळ या आजारामध्ये टाळावे. पॅक फूड आपण ज्याला म्हणतो, जसं ब्रेड आहे, बिस्किट आहे, बाकी चिप्स, वेफर किंवा बाकीचे पदार्थ ते आपण टाळले गेले पाहिजे.
डॉक्टर साहेब, तुम्ही म्हटलं दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आपण टाळले पाहिजे, तर म्हणजे त्यामागे काय कारण आहे किंवा का ते वर्ज्य सांगितले आहेत किंवा त्याविषयी पथ्य पाळायला सांगितले? ॲक्च्युली जर बघायला गेलं तर दूध हे पचायला जड असतं आणि दुधापासून आपण जे काही मिठाई वगैरे बनवतो किंवा दही हे पदार्थसुद्धा पचायला जड असतात. आणि मी मगाशी म्हटलं की यामध्ये यकृताचं कार्य मंदावलेलं असतं, त्यामुळे पाचन होत नाही. त्यामुळे आपण दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे या ठिकाणी टाळले गेले पाहिजे. याशिवाय तळलेले पदार्थसुद्धा या ठिकाणी घेऊ नये असं म्हटलं आहे. जास्त मिठाई वगैरे जे काही आपण ती खाता कामा नये. फारच छान. सरांनी सहज सोप्या शब्दात सांगितलं की यकृताच्या पाचन शक्तीवर जो परिणाम झालेला असतो, मंदावतो त्याचा कार्य करण्याचा जो वेग आहे आणि त्याच्यामुळे मग कावीळ होते किंवा कावीळ त्रास होऊ शकतो, तर हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. सर, तुम्ही यकृतावरचा परिणाम सांगितला, तर काविळीचा किडनीवर काही परिणाम होतो का त्याविषयी देखील आम्हाला सांगा. आपण जो काही आहार सेवन करतो त्याचं आपल्या शरीरामध्ये 2 भागात विभाजन होतं. एक सार भाग आणि किट्ट भाग. सार भाग म्हणजे उपकारक भाग, ज्याचं पचन शरीरात होतं आणि तो चांगला पोषण असतो आपल्या अन्नाचा. आणि किट्ट भाग म्हणजे मलभाग, जो आपल्या शरीरातनं बाहेर जाणं गरजेचं आहे. आता जेव्हा नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट तयार होतात, म्हणजे जसं डाळी वगैरे, याच्यातनं बाईल साल्ट, बाईल पिगमेंट हे जे काही आहेत, म्हणजे शरीरात जेवढे काही विषाक्त घटक तयार होतात ते बाहेर टाकण्याचं कार्य आपली किडनी करते. या ठिकाणी काविळीमध्ये काय असतं, बाईल साल्ट किंवा बिलिरुबिन यांचं प्रमाण वाढतं आणि किडनीवर त्याचा एक्सेसिव्ह परिणाम होतो. त्यामुळे किडनी फेल्युअर होऊ शकतं. त्याला आपण ॲक्यूट रिनल फेल्युअर असं म्हणतो. तर काविळीमध्ये किडनी फेल्युअर हे होण्याची शक्यता असते. ओके. डॉक्टर साहेब, या वळणावर आपल्याला महेश खांडेकर यांचा फोन आहे कोल्हापूरहून. नमस्कार महेश दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. सलग प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. प्रवीण सरांना विचारायचं होतं. हां महेश सर बोला. मगाशी तुम्ही सांगितलं की लिव्हर सिरोसिस झाल्यानंतर लिव्हर रिजनरेट होत नाही. बरोबर. मग तो प्रकार आता सध्या माझ्या बाबतीत झालेला आहे. अच्छा. मला 9.1 कावीळ आहे. कावीळ. अच्छा. मी मगाशी सर घेत होतो मी. बरं सर, मी मगाशी म्हटलं की आपल्या शरीरामध्ये हे पित्त हे गरजेचं आहे. आपलं मल किंवा मूत्र जे काही आहे त्याला ईषत पित्त, थोडा पित्त वरनं येण्याचं कार्य हे बाईल करत असतं आणि पचनाचं कार्यसुद्धा या ठिकाणी करतं. रक्तामध्ये 0.2 मिलीग्रॅम टू 1.2 मिलीग्रॅम पर 100 ml एवढं पित्ताचं नॉर्मल प्रमाण असतं. आता आपण म्हटलं की माझ्या रक्तातलं बिलिरुबिनचं प्रमाण हे 9 आहे. ॲक्च्युली 3च्या वरती जर हे प्रमाण गेलं तर कावीळचे लक्षण दिसायला लागतात. आणि आता लिव्हर सिरोसिस होण्यामागे अनेक कारण आहेत. त्यातलं मध्य हे एक कारण आहे, परंतु हेपॅटायटिस बी हे सुद्धा एक कारण आहे. किंवा काही अनुवांशिक आजार असतात, गिल्बर्ट सिंड्रोम आहे, G6PD डिफिशियन्सी आहे, हे पण काही कारणं असतात. आता तुमच्यामध्ये कारण कदाचित वेगळं असेल, परंतु एकदा लिव्हर सिरोसिस झालं की पुन्हा ते रिजनरेट लिव्हर सेल्स होत नाही. फक्त एक आहे की जर अल्कोहोल किंवा मद्यामुळे जर ते झालं असेल तर तुम्ही जर ते स्टॉप केलं तर तुमची लॉंगेव्हिटी वाढेल, पुढचा डॅमेज होणार नाही, हे आहे. किंवा मग मी जसं म्हटलं की काही उपचार आहेत, जसं आयुर्वेदिक उपचार आहेत की तुम्ही आपल्या घरामध्ये सुंठ मिरी पिंपळी असतं त्याचं सेवन केलं किंवा सकाळी सकाळी तुम्ही आल्याचं स्वरस व निंबू स्वरस जर घेतला तर त्याने भूक चांगली लागते, यकृताचं कार्य चांगलं होतं. तर हे तुम्ही घ्यावं. उसाचा रस तुम्ही घेऊ शकता, मनुका तुम्ही सेवन करू शकता किंवा भुमामलकी बघा तर सर्व तुम्हाला मिळतेच. कोरफड आहे, कोरफड सगळीकडे मिळते. कोरफडीचा ज्यूससुद्धा तुम्ही जर घेतला, आल्याच्या पाण्याचा कारल्याच्या पाण्याचा स्वरस तुम्ही जर घेतला डेली तर त्याने तुमचं लॉंगेव्हिटी वाढणार. फारच छान महेश दादा, धन्यवाद. तुम्ही छान प्रश्न विचारला, त्याच्यामुळे आम्हाला आणि आपल्या सगळ्यांना लिव्हर सिरोसिस विषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. मित्रांनो, तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपली चर्चा सुरू आहे कावीळ आणि आयुर्वेद उपचार, आणि या विषयावर
मार्गदर्शन करायला मुंबईतील सुप्रसिद्ध असं सायन आयुर्वेदिक महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर प्रवीण पाटील सर आपल्यासोबत आहेत. पुन्हा एकदा स्वागत सर. आणि काविळीमध्ये कुठले काही आयुर्वेदिक कल्प आहेत का, तर त्याविषयी देखील आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. त्याविषयी काय सांगणार? सर, आरोग्यवर्धिनी बरं. हे जे काही नाव जे काही आहे त्यामध्ये आरोग्य बरं. हा शब्द आलेला आहे. हा एक असा कल्प आहे की ज्याच्यामुळे यकृताचं कार्य सुधारतं, म्हणजेच अल्टिमेटली पचन सुधारतं. त्यामुळे यकृतामध्ये आलेले जे काही दौर्बल्य आहेत तर या दौर्बल्यामध्ये आरोग्यवर्धिनी या कल्पाचा फार चांगला उपयोग होतो. शंखभस्म हे एक चांगलं औषध आहे. ते लिव्हरचे जे काही स्राव असतात, पाचक स्राव, ते वाढवण्याकरता मदत करतात. तर शंखभस्म हे एक चांगलं औषध या ठिकाणी आहे. तुम्ही सुतशेखर नाव ऐकलं असेल बऱ्याच ठिकाणी. सुतशेखर हा एक कल्प चांगला आहे. पित्तावर काम करणारा हा कल्प आहे, तर सुतशेखर हा एक कल्प आहे. याशिवाय ताम्रभस्म, बरं. जे दुर्बलता आलेली असते शरीराला, दीर्घकाळ कावीळ जर असेल तर त्यामुळे येणाऱ्या दौर्बल्य जे काही आहे त्यामध्ये ताम्रभस्म याचा फार चांगला उपयोग या ठिकाणी होतो. कुमारी असो, कुमारी म्हणजे कोरफड. कोरफड तर बहुतेक लोक आपल्या घराच्या पाठीमागे कुंडीमध्ये लावतात. तर कोरफडीचा गर हा चांगला आहे, किंवा कोरफडीपासून बनवलेलं कुमारी असो हे एक चांगलं कल्प किंवा द्रव्य या ठिकाणी आहे. द्राक्षा अवलेह, द्राक्षा जे काय आहे, द्राक्षांपासून बनवलेलं अवलेह याचा सुद्धा फार चांगला उपयोग या ठिकाणी होतो. याशिवाय महातिक्त घृत, तिक्त घृत, दाढीमादी घृत, कटुका घृत, पथ्या घृत यासारखी जे काही आयुर्वेदिक औषधे आहेत त्यांचा फार चांगला उपयोग काविळीमध्ये होतो. डॉक्टर साहेब, जळगावहून आपल्याला फोन आहे. शशिकला पाटील यांचा फोन आहे. पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार शशिकला ताई, स्वागत आहे कार्यक्रमात. आणि आपल्या टीव्हीचा आवाज प्लीज कमी करा, बंद करा, जेणेकरून तुमचा आवाज आम्हाला स्पष्ट ऐकायला येईल. सलग प्रश्न विचारा. हां, बोला मॅडम. माझा प्रश्न असा आहे, प्रौढ व्यक्तींनी कावीळ न होण्यासाठी काय काळजी घ्यावी? सुंदर प्रश्न आहे. प्रौढ व्यक्तींमध्ये कावीळ न होण्याकरता एक तर मी मगाशी म्हटलं की आपण जे काही पाणी पितो ते नेहमी उकळून पिलं गेलं पाहिजे. बाहेरचं खाणं टाळलं गेलं पाहिजे. बाहेर चहा पिणं किंवा बाकीचं पाणीपुरीसारखे पदार्थ आपण घेतो ते टाळलं पाहिजे. किंवा शौचास गेल्यानंतर हात वगैरे व्यवस्थित धुतले गेले पाहिजे. तर ह्या काही हायजीनच्या काही गोष्टी आहेत, बाहेरचं खाणं टाळलं गेलं पाहिजे. आणि प्रौढ व्यक्तींचा जर आपण विचार केला तर पुरुषांमध्ये मद्याचं सेवन आपण टाळलं गेलं पाहिजे. काही औषधं आहेत, जसं मेडिकलवर नित्याची आपण डोकं दुखलं तर लगेच एखादं औषध घ्यायला जातो, काही अंग दुखायला लागलं तर काही औषधं जे काही आहेत नेहमी वैद्यकीय सल्ल्याशिवाय आपण कुठल्याही प्रकारची औषधं घ्यायला नको पाहिजे. बरोबर. हे महत्त्वाचं आहे. आजकाल काय आहे, यूट्यूब किंवा बाकीचं जे काही व्हॉट्सअप नॉलेज आहे त्यामुळे त्यामध्ये आपण बघतो आणि बाकीची औषधं वैद्यकीय सल्ल्या विपरीत घेत असतो, त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम लिव्हरवर होतो. तर ही औषधं टाळली गेली पाहिजे. फार छान शशिकलाताई, छान तुम्ही प्रश्न विचारला. त्याच्यामुळे बरंच आपल्याला आजच्या विषयाशी निगडीत कळलेलं आहे. तर डॉक्टर साहेब, मगाशी तुम्ही कोरफड याविषयी बोललात, तर कोरफडीचा गराचा कसा वापर करायचा जेणेकरून तो उपयुक्त ठरेल? काय करायचं? हां, ॲक्च्युली कोरफडीच्या गरापासून औषधं बनवली जातात. बरं. त्या औषधा कंपन्या बनवतात. आणि घरी जर आपण म्हटलं तर कोरफडीचा गर आपण घरी आणायचा. बरं. ते चांगलं बॉईल करून घ्यायचं. त्यानंतर जे काही औषध आहे बॉईल करून त्यामध्ये बाकी सुंठ, मिरी, पिंपळी आपण एक्स्ट्रा त्यामध्ये प्रक्षपद्रव्य त्या ठिकाणी टाकू शकतो. बरं. तर याचं सेवन आपण या ठिकाणी करू शकतो. ओके. आणि कुठली जी फळांचं सेवन आपल्याला करता येईल त्याविषयी देखील आम्हाला सांगा, जेणेकरून आम्ही आमच्या यकृताची, लिव्हरची देखील काळजी घेऊ शकू आणि कावीळ, जसा आत्ता प्रश्न होता, कावीळ होणारच नाही यासाठी खबरदारी घेऊ शकू. त्यामध्ये मी म्हटलं की फळांचा आपण जर विचार केला तर सफरचंद तर प्रत्येक ठिकाणी मिळतंच आपल्याला. सफरचंद सेवन चांगलं आहे. इक्षुरस म्हणजे ऊसाचा रस घ्यायचा. संत्री किंवा मोसंबी यांचा चांगला उपयोग होतो. याशिवाय अननस याचासुद्धा चांगला उपयोग या ठिकाणी होत असतो. पपई चांगली आहे. पिकलेली पपई आपण घेऊ शकतो, किंवा पपईच्या पाण्याचा स्वरस म्हणजे पपईच्या पाण्याने तोडून आणायची आणि त्यांचा आपण स्वरस जरी घेतलं तरी त्याचा फार चांगला उपयोग होतो.
आणि सर, आहाराविषयी तुम्ही सविस्तर आम्हाला सांगितलं, तर विहार आणि व्यायामाकडे पण वळूया. म्हणजे कावीळ असताना कुठला व्यायाम करावा, कुठला करू नये, आणि सोबत जोडून प्रश्न विचारतो. पहिला आपण हा प्रश्न याविषयी आम्हाला सांगा, कुठला आहार करावा, कुठला न करावा. विहाराचा जर विचार केला तर कावीळ ह्या आजारामध्ये विश्रांती घेणं गरजेचं आहे, परंतु आयुर्वेदानुसार म्हटलं की दुपारी जास्त झोपू नये असं म्हटलेलं आहे. बरं. तर दुपारी झोपू नये, रात्री जागरण करणं करायचं नाही, आणि हेवी एक्सरसाइज करणं टाळावं, कारण कावीळ आजारात शरीर दौर्बल्य आलेलं असतं, त्यामुळे विश्रांती या ठिकाणी गरजेचं आहे. त्यामुळे जास्त व्यायाम शक्यतो टाळावाच. बरं. आणि जर आपल्याला यकृताची काळजी घ्यायची असेल तर यकृत स्वस्थ ठेवायला काय दिनचर्या, ऋतुचर्या म्हणा, किंवा काय, कसा आहार विहार असावा, त्याविषयी काय सांगणार आम्हाला? दिनचर्या जर म्हटलं तर आपण जर सकाळी आपल्या आहारामध्ये अद्रक सोरस आणि निंबू सोरस जर सकाळी घेतला बरं. उपाशीपोटी, तर त्याच्यामुळे पाचन सुधारतं. बरं. तर ते एक चांगलं आहे. तर लिव्हरचं कार्य त्यामुळे सुधारतं. याशिवाय मी म्हटलं की कोरफडीचा गर आपण घेऊ शकतो, किंवा कारल्याच्या पानांचा सोरस आपण घेऊ शकतो, किंवा पपईच्या पानांचा जर आपण ज्यूस घेतलं तर त्याच्यामुळे पाचकस्राव चांगल्या प्रकारे सरवतात. आहाराचा जर विचार केला तर जास्त स्पायसी किंवा तिखट मसालेदार हे पदार्थ घेऊ नये. हवाबंद किंवा डबाबंद पदार्थ जे काही आहे ते घेऊ नये. जास्त प्रमाणामध्ये मटण, मासे किंवा अंडी यांचं सेवन आपण करू नये. मद्याचं सेवन तर बिलकुल करू नये. मद्याचा अतिरेक हा वाईटच आहे. मद्य सेवन टाळलं गेलं पाहिजे. आणि ऋतुचर्याविषयी काही सांगता येईल का, किंवा लहान मुलांनी स्पेशली काय काळजी घेतली पाहिजे, की ऋतू बदलतोय त्या याच्यात, आणि त्यांची तब्येत पण चांगली राहील, कावीळ नाही होणार, किंवा गरोदर मातांनी देखील काय काळजी घ्यावी, ज्येष्ठ नागरिकांनी काय काळजी घ्यावी, जोडून प्रश्न विचारतो जेणेकरून आम्हाला सर्व समावेशक असं उत्तर मिळेल. कावीळचं मी म्हटलं की कावीळ होण्यामागे एक कारण आहे काय, इन्फेक्शन. जर आपण दूषित पाणी किंवा आहार सेवन केला तर त्याच्यामुळे हे इन्फेक्शन होतं, आणि त्याच्यामुळे हा कावीळ व्याधी येतो. त्यामुळे लहान मुलं किंवा वयोवृद्ध सर्वांनी काहीही खाण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुतले गेले पाहिजे, आणि बाहेरचं पदार्थ शक्यतो टाळले गेले पाहिजे. पाणी जर प्यायचं म्हटलं तर पाणी नेहमी उकळूनच पिले गेलं पाहिजे. आता आयुर्वेदानुसार सांगायचं म्हटलं तर शरद ऋतू हा जो काही आहे, शरद ऋतू हा ऑक्टोबर नोव्हेंबर हा साधारणतः कालखंड आहे, तेव्हा शरद ऋतू होतो. पित्ताचा प्रकोप या ऋतूमध्ये होतो. त्यामुळे आपण पित्त ज्याच्यामुळे वाढेल असा आहार करू नये. जसं जास्त तिखट खाऊ नये, जास्त मसालेदार, जास्त स्पायसी पदार्थ खाऊ नये, हे महत्त्वाचं आहे. आणि शोधन करणं गरजेचं आहे. शोधन म्हणजे लॅक्झॅटिव्ह औषधं घेऊन आपण शरीरातलं पित्त बाहेर टाकू शकतो. आपल्या घरामध्ये मनुका असतात. मनुकाचं सेवन आपण जर दररोज मुठभर जरी मनुका सेवन केलं तर त्याच्यामुळे पित्ताचं लिव्हरचं कार्य सुधारतं, आणि कावीळ या रोगाला अटकाव येऊ शकतो. फारच छान. सहज सोप्या शब्दामध्ये आपण लक्षात ठेवू शकतो सरांनी काय सांगितलेलं आहे, की 10 कारणं आहेत कावीळ होण्यामागे. ते म्हणजे आपली 10 बोटं. तर आपली स्वच्छता आपल्याला ठेवायची आहे. काही काही जणांना 11 कारणं असतात, 11 बोटं असतात, तर त्याची स्वच्छता फार महत्त्वाची आहे. आणि सर, मगाशी तुम्ही उत्तर देताना फॅटी लिव्हर म्हणजे यकृतामध्ये जी चरबी साचते, तर त्याविषयी काय सांगणार, म्हणजे त्याविषयी थोडं आम्हाला सांगा, फॅटी लिव्हरविषयी. कारण चर्चेमध्ये किंवा वर्तमानपत्रात किंवा आपण जेव्हा आकाशवाणी ऐकतो किंवा कुठल्याही मुलाखतीमध्ये फॅटी लिव्हर किंवा सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये आम्ही हा शब्द वारंवार पाहतो. तर त्याविषयी जाणण्याची उत्सुकता आहे, आणि त्याचा कावीळीशी कसा संबंध आहे ते देखील आम्हाला सांगा. कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड हे शब्द आपण नेहमी ऐकलेले आहेतच. कोलेस्ट्रॉल हे जर प्राकृत प्रमाणात असतील तर चांगले आहेत. कोलेस्ट्रॉल जर वाढलं, आता फॅटी लिव्हर, आता फॅट्स म्हणजे लिव्हर सेल्समध्ये फॅट्स जमा होणं, हे लिव्हर सेल्समध्ये जर एक्सेसिव्ह फॅट जमा झालं तर लिव्हर आपलं जे काही कार्य आहे त्या प्राकृतपणे करू शकत नाही. परिणामी लिव्हरच्या फंक्शनिंगवर किंवा कार्यावर मर्यादा येते. फॅटी लिव्हर होण्याचं एक कारण आहे की एक्सेसिव्ह अधिक प्रमाणामध्ये तेलाचे किंवा तुपाचे पदार्थ खाणं, हे एक मुख्य कारण आहे. यानंतर कारण आहे मद्याचं सेवन. तर या 2 गोष्टी ज्या काही आहेत त्याच्यामुळे हळूहळू लिव्हरमध्ये चरबी
साठायला लागते आणि फॅटी लिव्हर ही समस्या या ठिकाणी उत्पन्न होते. लिव्हरला आपलं प्राकृत कार्य त्यामुळे करता येत नाही, तर हे आहे फॅटी लिव्हर. फारच छान. डॉक्टर साहेब, हा विषय महासागरा एवढा मोठा आहे आणि बरंच काही तुम्ही सांगितलं आहे. तर जाता जाता आम्हाला 2 प्रश्न जोडून विचारतो की पंचकर्म विरेचन म्हणा, बस्ती म्हणा, याचा काय उपयोग आहे, आणि जाता जाता आमच्या मित्रांना तुम्ही काय टेक होम मेसेज देणार, काय संदेश देणार, त्याविषयी कृपया आम्हाला सांगा. ॲक्च्युली जर बघायला गेलं तर प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. कुठलाही व्याधी किंवा आजार होण्यापेक्षा तो न झालेलं कधीही बरं. बरं. आपल्याला जर निरोगी राहायचं असेल तर पंचकर्म करणं गरजेचं आहे. मी म्हटलं की कावीळ हा आजार शरीरामध्ये वाढलेल्या पित्तामुळे होतो. हे पित्त जर आपल्याला कमी करायचं असेल तर विरेचन घ्यावं. आणि याशिवाय मी कावीळ होऊ नये म्हणून काही गोष्टी सांगितल्या. त्यामध्ये हात जे काही आहे आपले, काही आहार घेण्यापूर्वी हात साबणाने चांगले धुतले गेले पाहिजे. पाणी नेहमी उकळून पिलं गेलं पाहिजे. आपला आहार हा नेहमी शुद्ध सात्विक असावा. नेहमी नॉनव्हेज पदार्थ आपल्या आहारामध्ये नसायला पाहिजेत, कमी घ्यायचे पदार्थ. याशिवाय अल्कोहोल किंवा आपण त्याला मद्य म्हणतो, यांचा अतिरेक करू नये किंवा मद्य सेवन करूच नाही, असं मी सांगेल. फारच छान. डॉक्टर साहेब, आपण आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळात वेळ काढून इथे आलात आणि आमच्या प्रेक्षक मित्रांना महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली, त्यासाठी आपले खूप खूप आभारी आहोत आम्ही, आणि खूप पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. तर दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमचा जो हॅलो डॉक्टरचा संघ आहे त्यांच्यातर्फे आणि आमच्या प्रेक्षक मित्रांतर्फे खूप खूप आभार. मित्रांनो, वेळेला मर्यादा आहे, पण आमचं जे प्रेम आहे तुमच्यासाठी त्याला मर्यादा नाही आहे. यासाठी पुढील भागामध्ये एक नवीन विषय घेऊन आपल्या भेटीला येणारच आहोत, तर लोभ असावा. तर तुर्तास धन्यवाद आणि नमस्कार.